म्हणत असं त्यांचं डिलिस्टिंग करायचं, त्यांचं आरक्षण बंद करायचं, हे शासनाचं मोठं षडयंत्र चालू आहे. त्यामुळे या षडयंत्र रचणाऱ्या द्रोणाचार्याला माझं आव्हान आहे, अरे संविधानामध्ये दिलेलं आहे आदिवासी कोणत्या संस्कृतीला कोणत्या धर्माला मानू शकतो, त्याचं आरक्षण संपत नसतं. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामध्ये आपले कायदे मजबूत बनवले, तर हे मनुवादी लोक आपल्या विरोधात षडयंत्र असतात. त्यामुळे 2027च्या जनगणनेमध्ये 7-8 नंबरला जर आपल्याला धर्म कॉलम मिळाला नाही, अन्य इतर याच्यामध्ये आदिवासी घ्यायचं. पुढं जी आपली वारली, पावरी, कोकणात कोळीबाजू जे असेल ते घ्यायचं. त्यासाठी आम्ही पुन्हा देशामध्ये वातावरण तयार केले. जर तुम्हाला डिलिस्टिंग करायचंय तर मग हिंदू संस्कृतीला मानणाऱ्यांचं का करत नाही तुम्ही? मोदीजी आणि अमित शहा त्यांना हिंदू राष्ट्र करायचंय, आणि आमच्या आदरणीय राहुलजींना आदिवासी राष्ट्र करायचंय. तुम्हाला कोणतं राष्ट्र पाहिजे? कोणतं पाहिजे? त्यासोबत साहेब अजून एक मुद्दा आहे आमचा. आदिवासींच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे. बोगस आदिवासींनी खोटे सर्टिफिकेट घेऊन आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या, राजनैतिक पदांवरती त्यांनी पद घेतले, शिक्षणात घेतले. त्या विरोधातही आपला लढा उभा करून मान्य सुप्रीम कोर्टाने 6 जुलै 2017ला जो निकाल दिला, बोगसांनी आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट असतील ते रद्द करून खऱ्या आदिवासींना न्याय द्या. त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आणि त्याच माध्यमातून जर या मनुवाद्यांना, जातीवाद्यांना डिलिस्टिंग जर करायचंय, तर आदिवासी समाजाच्या मुलगी गैर आदिवासी सोबत लग्न करते, आणि गैर आदिवासी समाजाच्या मुलीच्या आरक्षणावरती, सर्टिफिकेट वरती आदिवासींची जमीन मोठ्या प्रमाणे घेण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासी राजकीय पदांवरती त्यांना उभं करतोय. आदिवासी नोकऱ्यांचं आरक्षण मिळवलेले. मग तुम्ही त्या मुलींचं, गैर आदिवासी सोबत केलेल्या आदिवासी मुलींचं डिलिस्टिंग केलं पाहिजे, ही या मंचावरून ही मागणी करतो. त्यासोबत आज आपल्याला माहित आहे आदिवासी समाज हा दयाळू, प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणारा समाज आहे. त्यामुळे साहेब, आदिवासी समाज हा शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचे शेर आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि आदरणीय राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. देशाचा आदिवासी तुमच्या सोबत राहील, कारण तुम्ही आदिवासींच्या हक्कासाठी लढतात आणि आमच्याच आदिवासी नेते आमच्यासाठी लढत नाही. त्यामुळे आदिवासी आमदार खासदारांचा विजय खऱ्या अर्थाने आदिवासी मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी, विरोधकांना मिळण्यासाठी या दोन्ही कपटी द्रोणाचार्य मोदी आणि अमित शहाच्या विरोधात लढता मरणाला तरी चालत. मनवादी, जातीवादी भाजपा आरक्षणाच्या सिस्टमच्या पुढे जाणार नाही, त्याची गुलामी पत्करणार नाही, त्यांना शरण जाणार नाही. हा लकी जाधव शब्द देतो. आणि आदिवासी भागातून प्रत्येकाने आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी शपथ घ्यायची. आदिवासी विरोधी असणाऱ्या दोन्ही द्रोणाचार्यांना आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या त्या फसवणीसांना, मी फसवणीसच म्हणत, कारण तुम्हाला भरत्यांमध्ये भोपळा दिला आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम शासनाने पिचर साहेबांच्या माध्यमातून चालू केला, तो या मनुवाद्यांनी बंद केला. त्यामुळे मी त्यांना फसवणीच म्हणत. आदिवासींना फक्त गाजरा दाखवतात आणि भोपळा देतात. त्यामुळे त्या फसवणीसांना पण माझं आव्हान आहे. आता आम्ही शिकलोय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय, जयपाल मुंडांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी, आद्य क्रांतिकारक रामराजे मंदिर, राया ठाकरेंनी, कंठ्या गिलांनी, खाजा नायकांनी, बाबूराव शेठमाक्यांनी आम्हाला लढण्याचा अधिकार दिलाय, गुलगुलाम करण्याचा अधिकार दिलाय. बिरसा मुंडांनी आम्हाला क्रांती करण्याचा अधिकार दिलाय, जंगल जमीन वाचवण्याचा अधिकार दिलाय. आणि
एक बंड करण्याचा अधिकार दिला आहे. आणि आपले आदिवासी आमदार खासदार शेंड झाले, हे गांडवे झाले, यांच्यात हिंमत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढायची आणि आपण सगळ्यांनी राज्यातील आदिवासींनी, देशातील आदिवासींनी, आदरणीय महाराष्ट्राचे आमचे आदिवासींचे शेर हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या सोबत, यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहून आपल्याला आदिवासींचं अस्तित्व, आदिवासींची ओळख आज आपल्याला टिकवायचंय. साहेब जाता जाता एकच सांगतो, मे महिन्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये एक कार्यक्रम घेतला लाल किल्ल्यावरती, सगळ्या आपल्या देशाला माहिती आहे. आणि त्या आदिवासींना दिल्लीला बोलवलं. ओरिसा, झारखंड, तिकडनं गोरा डोरा सारखं रेल्वेमध्ये कोंबून उपाशी तापाशी दिल्लीला बोलवलं. इकडनं आदिवासी गेले दिल्लीला आणि तडीपार आमिषाने आणि पेपर फुटीचा चोर आमिषाने आदिवासींना, ते गेलेल्या आदिवासींना वनवासी म्हणून पाठवलं. ते आमचे आदिवासी नाही, ते बाहेरून आलेले असतील, परंतु आम्ही आदिवासी आहोत, वनवासी नाही. त्यामुळे आदरणीय महामहिम राष्ट्रपतींनी मध्य प्रदेशमध्ये 2 महिन्यापूर्वी त्या गोष्टीचा देशामध्ये उद्रेक झाला, निषेध केला अमित शहाचा. मग राष्ट्रपतींनी सांगितलं, वही हमें वनवासी बोलता है लेकिन हम वनवासी नहीं, हम आदिवासी है. मग त्या आदरणीय राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम ने त्या दडीपार अमित शहाच्या तोंडामध्ये आदिवासींची चप्पल मारली, त्यांना दाखवून दिलं आम्ही आदिवासी आहोत, वनवासी. आणि आदिवासींचा येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे. संपूर्ण देशामध्ये आम्ही आंदोलन करतोय, आंदोलन चालवतोय. 1951 पर्यंत आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोलम होता, परंतु 1961 साली आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोलम काढला आणि त्या माध्यमातून आदिवासींचे तुकडे झाले. कोणी हिंदू संस्कृतीला मानायला लागला, कोणी ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख या संस्कृतीला मानायला लागला आणि त्या माध्यमातून आदिवासींचे तुकडे झाले. त्यामुळे मी सरकारकडे मागणी करतोय, जो 1951 पर्यंत आदिवासींचा धर्म कोलम होता तो आम्हाला पुन्हा मिळावा. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही. आमचं अस्तित्व वाचवण्यासाठी, आमचं जल जंगल वाचवण्यासाठी, आमची स्वतंत्र ओळख टिकून राहण्यासाठी आम्हाला आमचा धर्म कोलम पाहिजे. त्यामुळे तुम्हीही ना हिंदू आहे, ना ख्रिश्चन आहे, ना मुस्लिम आहे, ना शीख आहे, ना जैन आहे, ना गिरिजन आहे, ना वनवासी आहे. आदिवासींचा कुठलाही धर्म नाही. आता संविधानात दिलं आदिवासी कोणत्या धर्माला म्हणू शकतो, त्याचं आरक्षण खतम होत नाही. आणि मला असं कळलं की सकाळपासून तुम्ही सन 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 करून राहिले. आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळी घरी जाऊन पण सण साजरा करायचा आहे. त्यामुळे मी कितीही बोललो तर संध्याकाळी चुलीवर काय शिजवायचं त्याच्यामध्ये तुम्ही असल्यामुळे आणि तुमच्या आणि आजच्या सणाच्या मध्ये मी आड येणार नाही. मात्र मी एक चेतावणी आपल्याला द्यायला हवी. आपल्याशी नातं जे आहे त्या नात्याचं स्मरण तुम्हाला, मला, आपल्याला, काँग्रेसला करून देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलो आहे. आणि एक कटिबद्धता आणि वचनबद्धता आपल्या सगळ्यांकडून, तिची अपेक्षा घेऊन मी आपल्या सगळ्यांकडे आलोय. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असताना आमदार वगैरे काय जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे राहिलं तर ते सगळं ठीक आहे. मात्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाल्यानंतर टीव्ही मध्ये बातमी चालली की आदिवासी समाजाचा हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड आणि आदिवासी समाजातील मी असल्याची एक ओळ चालली. ती खरी का खोटी या खोलात मी जात नाही. मात्र ती ओळ का चालली, कारण मी गेल्या 35 वर्षापासून माझी एक लढाई जी आहे, माझं एक काम आहे, एक ग्राम समाजाच्या सशक्तीकरणाच्या अनुषंगानं त्या आदिवासींकरता लढत आलोय. मी गेल्या 30 वर्षापासून माझी दिवाळी पहिले 2 दिवस आणि नंतरचे 2 दिवस 5 दिवस मी सातपुड्यातल्या पर्वत रांगांमधल्या आदिवासींसोबत दिवाळी साजरी करतो. माझ्या मुलांना गावातली खेड्यातली दिवाळी कशी माहीत नाही,
आणि दिवाळी सारखा सण मी आपल्याकडे सर्वांकडे साजरा करतो याचं कारण काय तर दिवाळी म्हणजे प्रकाशाची पूजा, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि माझ्या कुवतीनुसार माझ्या जवळचा असणारा प्रकाश मी अंधकारमय असणाऱ्या हा सातपुड्यातल्या अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसोबत साजरा करतो आणि तो साजरा करत असताना एक तुमचं आणि माझं जे नातं आहे ते नातं हे दिवाळीच्या आणि आदिवासीच्या अनुषंगाने आहे आणि ते नातं असल्याची ही माझी एक जी ओळख आहे ती ओळख आपल्या सगळ्यांसोबत मी शेअर याच्यासाठी करतो. मी त्याच्यासाठी आपल्यासोबत हा शिवरीचा ठेवा वाटत घेतो की आपली सर्वांची दुःख घेत ते मला माहिती आहे. जो पायात बोट घालतो त्यालाच माहित राहतो तो कुठे चावतो, बाहेरून बघणाऱ्या माणसाला तो कळत नसतो. त्यामुळे आपले दुःख आपले व्यथा या सर्व ज्या या सर्वांशी काँग्रेसची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ही सहमत आहे. हा इंदिरा गांधींचा पक्ष आहे, हा महात्मा गांधींचा पक्ष आहे, हा आरक्षणाच्या अनुषंगानं संविधान पारित करत असताना पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा पक्ष आहे. त्यांनी संविधान निर्माण केलं आणि निर्माण केलेल्या बाबासाहेबांच्या संविधानाला ज्या संविधान सभेने पारित केलं आणि आरक्षणाचा पहिला अधिकार आदिवासीला दिला, अस्पृश्यतेच्या अनुषंगानं कलंक असणाऱ्या एसटीला दुसरा दिला, भूमिपुत्र असणाऱ्या ओबीसींना तिसरा दिला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचा राहून गेलेला विषय हा 1956 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी चौथा अधिकार त्यांना दिला. आदिवासीची जमीन दुसरा कोणी घेऊ शकत नाही हा अधिकार त्या संविधानाने आपल्याला दिला आणि या अधिकारासोबत अनुसूचित 5 चा आपल्याला अधिकार दिला आणि आपलं क्षेत्र आपले लोकप्रतिनिधी हे कायम ठेवण्याचं काम हे संविधानाने केलं. मात्र आता संविधानाच्या जीवावर कोण उठलाय तर आज मनोवादी विचार जो आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे, हा आता या आरक्षणाच्या मुळावर उठलाय कारण तो संविधानाच्या मुळावर उठला. संविधानाने काय सांगितलं तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला सांगितलं. संविधानाने काय सांगितलं तर अनुसूचित 5 चं अस्तित्व मान्य करत असताना, एसटीचं आरक्षण आदिवासीचं आरक्षण मान्य करत असताना या ठिकाणचा भूमिपुत्र आणि मूळ व्यक्ती कोण, आदिवासी या ठिकाणी आदिवासी काळापासून राहणार कोण, आदिवासी तर ते हक्क जे आहे तिथं संरक्षण आश्वासित आपल्याला सगळ्यांना केलं. मात्र आता काय चाललंय आपल्याकडून जमीन काढून मिळत चाललंय. लकी भाऊने सांगितलं की धरण उशाशी आणि पहाड कोरड कशाशी. मुंबई आपल्या उशाला आहे, त्या मुंबईला खूप पाणी लागतं, त्या मुंबईला खूप दूध लागतं, त्या मुंबईला खूप भाज्या लागतात, त्या मुंबईला खूप धान्य लागतं आणि ती बघा 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 मुंबई ही सगळं खात आहे. त्याच्या घरी फरशी पुशालाही माणसं पाहिजे, त्याच्या घरी काम करायलाही माणसं पाहिजे, हेही आपल्या तिकडे घेतात. मात्र आता कुठेतरी त्या मुंबईलाही सांगण्याची वेळ आलेली आहे की भाऊ की जरा तुमची पण जी तहान आहे ती मर्यादित ठेवा, कारण तुमची भूक पूर्ण करता करता आता आमचा जीव चाललाय हे आता आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. पालघरच्या आदिवासीचं काय होतं आपण बघतोय, इगतपुरीच्या आदिवासीचं काय होतं आपण बघतोय, गुजरातच्या आदिवासीचं आपण काय बघतोय आणि आपण नुसते रडत राहिलो तर चालणार नाही. आजच्या आदिवासी दिवसाच्या निमित्तानं एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. रडायचं का लढायचं, रडायचं का लढायचं आणि ते लढावं लागणार आहे. लढायचं कसं, हातात कोयता घेऊन लढायचं नाही, हातात काठी घेऊन लढायचं नाही, हातात दगड घेऊन लढायचं नाही, हातात काय घेऊन लढायचं, आपलं संविधान जे आहे, आपलं संविधान घेऊन आपल्याला या शक्तीच्या विरोधात लढायचंय. झेंजी नावाचं एक वादळ देशात उठलंय, पेपर फुटतात आहे, नोकऱ्या लागणं बंद झाले, लोक घरात बसून नाही राहिले, रस्ता उतरले, दिल्लीला गेले. आपल्यालाही काय करावं लागणार आहे, आपल्यालाही आपल्या अधिकारासाठी तीच लढाई ही लढावी लागणार आहे. त्यामुळे जंगलाची लढाई आहे, पाण्याची लढाई आहे, जमिनीची लढाई आहे आणि जमिनीच्या लढाईच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना अधिक आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. पारधी अधीर झाला हरण जपून ठेवा, अंधार फार झाला पत्ती जपून ठेवा, हा आजचा असणारा संदर्भ आहे. आपल्या महसूल मंत्र्यांनी
आपल्या राज्य सरकारने एक वेगळाच नियम काढला. आदिवासीची जमीन खरेदी करता येत नाही, त्याची परवानगी देऊ शकत नाही, कारण आपल्या बापाने संविधानामध्ये ते लिहून ठेवलंय. म्हणून आदिवासीची जमीन खरेदी नाही केली तरी चालेल, मात्र 99 वर्षाच्या लीजने तुम्ही घेऊ शकता. टेबलाच्या खालून पैसे देऊन काम कसे करून घेणारी जमात ही आता आपली जमीन 99 वर्षाच्या लीज वरती दिली जाते. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात देखील आपल्याला लढाई ही कुठेतरी लढली पाहिजे. मुद्दे अनेक आहेत आणि त्या अनेक मुद्द्यांवर निवडणुका येतील, निवडणुका जातील, पक्ष येत राहतील, पक्ष जात राहतील, मात्र सर सलामत तो पगडी पचास ही भूमिका घेऊन आता राहुल गांधींच्या एक माणसाने या देशामध्ये भूमिपुत्रांच्या लढाई पुकारलेली आहे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि विनंतीच्या सोबत अभिवचन आहे की राहुल गांधी जसा जसा या देशात मजबूत होत राहील, तसा तसा आदिवासींचे बहुजनांचे अधिकार जे आहेत ते परत मिळण्याची प्रक्रिया सुरू जाते. आणि राहुल गांधींचा तितके काळ थांबवला जाईल आणि जितक्या काळ वेगळी सत्ता आजची जी सत्ता आहे ती सत्तेवर राहील, ही जितक्या काळ सत्तेत राहील तितक्या काळ अडाणी आणि अंबानी यांचे साथ मजबूत होतील. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे हो, सांगा आम्हाला बिर्ला बाटा अडाणी अंबानी टाटा कुठे हो, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे हो. हा प्रश्न तुम्हाला मला आता आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित विचारला पाहिजे. जो अन्याय करतो त्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. हे आपल्याला आपल्या बाबासाहेबांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना शौर्य काय आणि मावळे काय तेही आपल्याला सांगितलंय. भरपूर कावळे आपल्यात होते, आपल्या जीवन मावळा असल्याचा भास करत होते, मात्र एक कावळे आता उडून गेलेले आहेत. गेले ते कावळे, राहिले ते मावळे. ही भूमिका घेऊन आपण हातात संविधान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई लढू, एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो. जाता जाता लकी भाऊंनी संताप व्यक्त केला. काही शब्द त्यांच्या तोंडातून निघाले, काही शिवाय त्यांच्या तोंडातून निघाल्या. त्या शिव्या नाही, त्या वेदना आहेत. मी पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना नरेंद्र दलिंदर म्हटलं, माझ्यावर पुढे जाऊन एक्सट्रीम फाईल मधले बिलंदरी त्यांना म्हटलं, त्याच्यावर मी वाचा. आता मी या व्यासपीठावर अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो, लगी भाऊने तर माझ्याही पलीकडे गेले आणि काय काय बोलले ती सांगायची सोय नाही. ते पान माराले साहेब आमचे 3 अध्यक्ष बसलेले घालून एक विषय संपला, आता दुसरा विषय पुन्हा आठवत तुमच्या आपल्या कार्यालयाला मोर्चाचा होत जाईल. मात्र मी जे बोलतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की लकी भाऊ का बोलले, कारण या देशात 2च जाती आता राहिल्या. एक शोषण करणारी, एक शोषण करणारी, येऊ द्या लुटा 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 लुटा. एक आहे शोषण करणारी आणि दुसरी आहे शोषित, पीडित, वंचित. म्हणजे शोषण करणारे त्यांची भाषा शुद्ध आहे, शोषण करणारे ते लगेच म्हणतात असं का बोलले, असंविधानिक बोलले, शिव्या का दिल्या. मात्र या शिव्या नाही, 2च तशा 2 प्रवर्ग आहेत. एक शोषण करणारी जात आणि दुसरी शोषित जात. शोषित समाजाची जे दुःख आहे, या शोषित समाजाच्या दुःखाची भाषा लकीभाऊ कोणती आहे, तुम्ही तर फार कमी शिव्या दिल्या हो. त्याचं जळतं त्याला कळतं, त्यामुळे आमचं घर जळत आहे. आमच्या घरात चूल कशी जाळावी पेटावी याचा आता हिशोब राहिला नाही. पोरगं शिकलं, डिग्री मिळवली, परीक्षेला जात आहे, मात्र पेपर लीक आहे. पोरगं ग्रॅज्युएट झालं, मात्र नोकरी नाहीये. पोराचं लग्न होणे राहिलं, व्यसनाचं प्रमाण वाढलं, करावं तर काय करावं, संधी कुठेही गेल्यानंतर आता राहिलेली नाही. अशी एक लढाई तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. मी सरते शेवटी एवढंच आपल्याला सांगतो की जी जलजंगल जमीनची लढाई एकीकडे, ती लढाईची आहे. आरक्षणाची, संविधानाची लढाई जी आहे ती लढाईची आहे. आणि विकास नावाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ नीट कृपा करून समजून घ्या, त्याशिवाय आजचा आदिवासी दिवस आपण साजरा करू शकत नाही.
विकास म्हणजे रस्त्यांचा नाल्यांचा नाही, विकास नुसता घरकुलाचा नाही, विकास घरात 4 पैसे येतात त्याचाच नाही, तर आपल्याला विकास करायचा आहे तो आपल्या संस्कृतीचा विकास करायचा आहे. आदिवासी संस्कृतीचा विकास झाला पाहिजे की झाला पाहिजे? आधी झाला पाहिजे का नंतर झाला पाहिजे? आधी झाला पाहिजे नव्हे, नंतर झाला पाहिजे, बरोबर झाला पाहिजे. आज आपण आदिवासी संस्कृती कुठेतरी लपवून ठेवत आहोत. आपल्या देशातला सर्वात मोठा दागिना हा पंचमहाभूतांना ईश्वर मानणारी जी संस्कृती आहे, हा सगळ्यात मोठा आपल्या देशातलं तत्वज्ञान आहे. दीपक, आकाश, वायू, अग्नी, पाणी, भूमी या पंचमहाभूतांना देव मानून जी संस्कृती तयार झालेली आहे ती सर्वात मोठी संस्कृती आहे. ज्या 100 वर्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढे आले, मी त्यांना आव्हान देतो, चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने देतो की तुम्ही म्हणता की आमची संस्कृती महान, अरे तुमच्या संस्कृतीपेक्षाही महान गोष्टी संस्कृती असेल आणि या देशातला शाश्वत दागिना जर कोणता असेल, शाश्वत भूषण असे अभिमान कोणता असेल तर या पंचमहाभूतांना सर्वतोपरी मानणारी जी संस्कृती आहे ती सर्वात मोठी आहे. आणि आज या संस्कृतीला जात धर्मपंथाच्या नावावर याला भ्रष्ट करण्याचं काम आज मोठ्या प्रमाणात आपल्या देशात सुरू आहे. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? खरं बोलत का हात वाजवा? बरोबर सांगतोय ना? सगळ्यात मोठी संस्कृती ही आपल्या पंचमहाभूतांची आहे. मात्र आपण ती लाजतो, आपण तशी वेशभूषा करायला लागतो, आपण तशी भाषा वापरायला वापरू, आपण तसे आपले सण उत्सव साजरे करायला लागतो आणि आपण आता नक्कल करतोय. आजा मेरे गाडी में बैठ जा, त्या रेल्वेला कसं तर तू म्हणशील तसं. आणि वारेमाप भ्रष्टाचारातून पैसा कमवलेली प्रवृत्ती सत्य कसली आहे, तिथं खेळ खेळती आहे, तमाशा तुम्ही चालवला आहे, पैसा फेक तमाशा देख. आणि तेवढ्यावर ते थांबले नाही तर आपली संस्कृती नाचवण्याकरता, आपलं संविधान नाचवण्याकरता आता आपल्याशी ते खेळायला लागले. एक बोटला पाठवून दिला, त्याच्यासोबत अजून काही 1-2 बॉक्स पाठवून दिले, आपणच आपले एकमेकांचे डोके फोडतो. आणि पैशाचा वारेमाप करताना नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा असं सांगत असताना आपला समाज नाचवण्याचं काम ज्या शक्ती ज्या प्रवृत्ती करतात आहे, मला त्याचाही निषेध करू द्या, कारण हा निषेध न करता मला आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देता येत नाही. आज आपले शत्रू कोण, आज आपले मित्र कोण, आज आपला खराबा कोण करतोय, आज आपण का आपली संस्कृती जी आहे सगळी जगातली सर्वात मोठी संस्कृती आहे आणि जगातली सगळ्यात मोठी संस्कृती या पंचमहाभूतांचा सर्व माणूस त्यांच्या बाजूबाजूला जे उरले गेले ती सर्वात मोठी संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचा विसर करावा म्हणून आदिवासींना आदिवासी न म्हणता काय म्हटलं जात आहे, वनवासी. त्यांना वनवासी याच्यासाठी म्हटलं जात आहे की याला वनवासी म्हटलं तर ही संस्कृती गुंडाळून थोडं सोपं आहे. त्यामुळे जल जंगल जमीन आरक्षण नोकरी शेती या सगळ्या लढाई लढायची आहे. मात्र यासोबत कोणती लढाई लढायची आहे, सर्वात मोठी लढाई की आपल्याला आदिवासी संस्कृतीची आपल्याला लढायची आहे. एवढी अपेक्षा एवढी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत करतो. आज या आनंद उत्सवात लोकोत्सवात दीपचित्रांच्या उत्सवात मला सहभागी होता आलं आणि आजचा आदिवासी दिवस मला आपल्या सगळ्यांसोबत साजरा करता आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या लकीवर बांधवांचा उद्या वाढदिवस आहे. कदाचित आमची माऊली मातोश्री आज आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आज कुठेतरी थांबल्या, नाहीतर 9 तारखेलाच तो बंद झाला असता. तर तो आपल्या सगळ्यांना सोबत साजरा करता असता. मात्र माऊलीने म्हटलं की त्याही आजच्या दिवसाला आदिवासी दिवस साजरा करण्याकरता थांबला आणि दुसऱ्या दिवशी रत्न ते तुम्हाला मला आपल्या सर्वांना समाजसेवी करता दिलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्व जिल्ह्यांना एक रत्न असं भारताला जे दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि लकी भाऊ तुम जिओ हजारों साल, चांद के दिन हो
हजार मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी बर्गरच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. दादांना एवढं सांगतो की आजच्या कार्यक्रमाला आभार प्रदर्शन संचलन करणारा आवाज खूप चांगला आहे. आभाराचे भार कशाला, पान फुलांचे हार कशाला, जर हृदयाचे बांधायचे तर दार कशाला. तर या भूमिपुत्रांचा सोहळा आहे आणि या सोहळ्यात जो आला त्याचे स्वागत नाही आणि जो उपस्थित राहिला त्याचे आभार नाही. कारण हा या मातीतला, या संस्कृतीतला हा उत्सव आहे आणि ही आदिवासी संस्कृती उत्तरोत्तर प्रगती करत राहो. आणि हा या देशात गेला तो त्या प्रयोगात गेला, पुण्याचा ऐकायला मिळालं पाहिजे की त्यांनी आदिवासी समाज स्वीकारला, त्यांनी आदिवासी चालीरीती स्वीकारला. असा एक सोनियाचा दिवस आपल्याला सगळ्यांना आणायचा आहे. त्या दिवसाकरता मी आपल्याला भरगच्च सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा हे सांगत असताना दुसरा हाही एक आजचा संदेश आपण घरी घेऊन जाऊया. उशीर काल होता होता काय रात्र झाली, अरे पुन्हा एकदा पेटवा आयुष्याच्या मशाली. हा संदेश आपण सर्वजण घेऊन जाऊ. लढायचं का लढायचं, जोरात सांगा. रडायचं का लढायचं, रडायचं का लढायचं. समस्या सांगायची नाही, आपण सांगायची नाही, पायात साखर रुमाला सांगायचं नाही, फक्त लढायचं लढायचं आणि लढायचं. आपली आन बाण शान, आपली पंचमहाभूतांची संस्कृतीसाठी लढायचं, या देशाच्या महान संविधाना करता लढायचं. आणि या विचारांना सोबत घेऊन पुढे जात असताना जो जे लोक आहेत त्या लोकांच्या एवढंच सांगतो. शृंखला पाहिजे असू दे, शृंखला पाहिजे असू दे, मी गीत गाईल. दुःख करण्यासाठी आता आज वाढला वेळ नाही. कोंडलेल्या वादळांना, कोंडलेल्या वादळांच्या या निवारणाला वादळासाठी उद्याच्या इथून निघतील वादळांच्या सोबतीला योग्य प्रदंड लावून निर्मितीची मुक्त गंगा ज्या इथे मातीत वाहतो यासाठी वाहिनी सर्व निधनाची कमाई. शृंखला पाहिजे असू दे, मी गतीचे गीत राहील. दुःख उडवण्यासाठी आता सर्वांना वेळ नाही हे आव्हान करतो. आदिवासी दिवसाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. राहुल गांधी हे आपल्या सर्वांच्या अधिकारासाठी हक्कासाठी लढतील हे खंतून आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि मी आपला सेवक पामर आपल्या सगळ्यांची कटिबद्ध आयुष्य बघाईल हे वचन आपल्याला सर्वांना या ठिकाणी देतो. प्राण जाय पण वचन न जाय. या समाजाला, या संस्कृतीला पुन्हा आपल्या समाजामध्ये एक लवकर उतरायचा नाही ही शपथ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घालतो. थांबतो. धन्यवाद.